आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी नाशिकमध्ये जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतलेली आहे। झी 24 तासचे नाशिकचे पत्रकार योगेश खरे यांच्यासह आणखी 2 ते 3 पत्रकार गुंडांच्या मारहाणीत जखमी झाले। त्यांची आता झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी चौकशी केलेली आहे। यामध्ये आमचे नाशिकचे पत्रकार योगेश खरे यांच्यासह आणखी 2 ते 3 पत्रकारांना या गुंडांनी जबर मारहाण केलेली आहे। आणि त्यानंतर आता झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी नाशिकमध्ये जाऊन रुग्णालयामध्ये जाऊन या जखमी पत्रकारांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याची चौकशी देखील केली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण झाली। यामध्ये झी 24 तासचे नाशिकचे पत्रकार योगेश खरे यांच्यासह आणखी 2 ते 3 पत्रकार होते। आणि त्यानंतर आता संपादक कमलेश सुतार यांनी नाशिकमध्ये जाऊन या जखमी पत्रकारांची भेट घेतली।